बघा, आज या मोरिया ग्रुपने माझं कीर्तन ठेवलं. मला काय वाटलं नाही माझंच ठेवावं म्हणून, कुणाचंही ठेवा, पण या वर्षी जसं कीर्तन ठेवलं तसं दरवर्षी ठेवा. असू दे लोक कमी असले तर, पण कीर्तन ठेवा. कारण की जीवनात प्रारब्ध लागतं बरं का. इथं यायला सुद्धा तुमचं आमचं प्रारब्ध आहे. गावात इतकेच लोक आहेत का बसलेले? गावात इतकेच लोक आहेत का? खूप लोक आहेत. आणि प्रारब्ध लागतं या नामा सप्त्यामध्ये येण्यासाठी. गावात खूप लोक आहेत, बरोबर का नाही? बघा, कुंभाराने 3 मडकी बनवली. एक दहीहंडीला वापरलं, एक कुणाच्या तरी मैतीला वापरलं, आणि एक कुणाच्या तरी घरी पाणी प्यायला वापरलं. मग एकच झाड आहे, त्याचे 3 हार झाले. एक देवाच्या गळ्यात गेला, एक कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक मैतीवर गेला, बरोबर? मग अजून सोपं करून सांगू, एकच बाप आहे आणि 3 पोर आहेत, त्यातलं एकही नीट नाही. एकही नीट नाही. पहिलं जुगाराच्या अड्ड्यावर गेलं, दुसरं दारूच्या आहारी गेलं, आणि तिसरं वेड झालं. महाराज, यात त्या बापाचा काय दोष आहे? अजून सोपं करून सांगू, तुमचं प्रारब्ध बघा ना. आता मी तुम्हाला कीर्तन सांगते, ते तुम्हाला समजत नाही. ते तुमचं काय आहे? महिला मंडळ प्रारब्धच आहे ना. अन्न मान धन हे तू प्रारब्ध आदिन विठ्ठल. बघा, जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगातून उपदेश करतात. महिला मंडळ, सरकार सुद्धा आपल्याला काही ना काही देत असतंय, पण ऐका, तुम्ही आज कीर्तनाला आलात म्हणून सांगते, सरकारने दिलेलं पुरत नाही, आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, सत्य कधी डरत नाही, हे आमच्या डोक्यात कधी शिरत नाही, म्हणून आम्ही परमार्थ करत नाही. विठ्ठल बघा, अभंग हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय इतके नम्र आहेत महाराज, नम्र राहायला शिकवतात. जगद्गुरु तुकोबाराय इतके नम्र आहेत. बघा, जगद्गुरु तुकोबाराय यांची पत्नी, बघा, आपण संसार वगैरे सोडला तर कुठं जाऊन बसतो? पुरुष मंडळ सगळ्यांनी पुढे येऊन बसा. या पुढं आपलीच लेक आहे, या पुढं. संसार प्रपंच जर सोडला महिला मंडळ, तर आपले पुरुष मंडळी कुठे जाऊन बसतात बरं? गावातल्या पारावर जाऊन बसतात, बरोबर का नाही? मग आपण काय करतो? पाठीमागन त्यांना काय करतो? शिव्या देतो, बरोबर का नाही? जाऊन बसले, मग संसार तुकोबाराय म्हणतात का लेकरं बाळ सोडा आणि माझ्याकडे या? म्हणतात का? प्रमाणे संसार करावा आणि परमार्थ साधावा आणि वाचेने आडवावा पांडुरंग. मग जगद्गुरु तुकोबाराय यांची पत्नी सांगू लागली, आता सांगतात ते वेगळ्यात, तेव्हापासून ती परंपरा आली की सांगायची. मग तुकोबाराय यांची पत्नी सांगू लागली, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, जाता पंढरीसी वेढा माझा, जाता पंढरीसी वेढा माझा, उटकच विना अन्न त्याला 2 तारा घाली रे जरा पंढरीसी, उटकच विना अन्न त्याला 2 तारा घाली रे जरा पंढरीसी. तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी, तुकोबाची कांता सांगे लोका पाशी. ऐका, टाळ बंद करा. तुकोबाराय यांची पत्नी सांगायची लोकांना की माझे पती वेडे झालेत विठ्ठलाच्या नादामध्ये. आणि ऐका ना, माझ्या आई वडिलांनी सुद्धा माझं बरं नाही केलं, माय बापे माझं बरी नाही केलं, पदरी बांधलं भिका
नाहीत त्या. अजून वरून म्हणतात, माझ्या चौघी बहिणी ग नांदत्या सुखानी, माझी कर्मरेषा ऐसी कैसी, फुटकाच विना अन्न त्याला 2 तारा, फुटकाली रे झारा पंढरीची, फुटकाच विना अन्न त्याला 2 तारा, गाली रे झारा पंढरीची. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. बघा, पत्नी शिवे देते. आपल्या जर पत्नीने साधं थोडस जड शब्द वापरला तरी आपण 2 शब्द तर जास्त बोलतो, बरोबर का नाही? बोलतो. मग जगद्गुरु तुकोबाराय तरी आवली मातेला समजावून सांगतात, ए आवले बाळा, असं बोलू नये रे. ऐक या वाचेने, तुका मने कांते न बोलावे ऐसे, वाचेने आडवावे पांडुरंगे. आवले ऐक, त्या पांडुरंगाला शरण जाग, तर तुला मोक्ष मिळेल. हे जगद्गुरु तुकोबाराय इतके नम्र आहेत, त्यांच्या पत्नीला सांगतायत विठ्ठल. बघा, आज गणपती उत्सव सगळ्यात प्रथम ज्याला मानलं जातं ते म्हणजे श्री गणेशाय नमः, म्हणजे गणपती उत्सव. आज एकदा काय झालं, गणपती बाप्पाचं आणि कार्तिक स्वामींचं भांडण झालं. कार्तिक स्वामी म्हणू लागले मी श्रेष्ठ, गणपती बाप्पा म्हणू लागले नाही मी श्रेष्ठ नाही. कार्तिक स्वामी म्हणले मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे. मी मोठा आहे म्हटल्यानंतर मी श्रेष्ठ आहे नाही म्हणले गणपती बाप्पा, मी श्रेष्ठ आहे. असं म्हटल्याच्या नंतर दोघांचं वाद चालू झाले. वाद चालू झाल्याच्या नंतर नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षींना सांगितलं गणपती बाप्पांनी, बघा ना दादा मोठा आहे पण मी श्रेष्ठ आहे, बरोबर का नाही? सांगा तुम्हीच, बरोबर का नाही? हो म्हणले. मग कार्तिक स्वामी सांगू लागले, तो मोठा आहे कशाने, श्रेष्ठ आहे कशाने, तुम्ही कोण ठरवणार? आता तुम्ही मला सांगा, आमच्या दोघांमध्ये काहीतरी चॅलेंज लावली पाहिजे ना, तर तुम्हाला कळेल की कोण श्रेष्ठ आहे आणि कोण महान येते. मग नारद महर्षींनी सांगितलं, ही जी पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीला तुम्ही प्रदक्षिणा मारायची. ज्याची पहिल्यांदा प्रदक्षिणा पूर्ण होईल तो खरा श्रेष्ठ. असं म्हणल्याच्या नंतर महाराज कार्तिक स्वामींचं वाहन कोणतं? मोर. मग कार्तिक स्वामी आपल्या मोरावरती बसले आणि निघाले. निघाल्याच्या नंतर आता उंदीर मामा घेतला गणपती बाप्पांनी. आता गणपती बाप्पा जरा चिंतेत पडले. म्हणले दिल्लीचा प्रवास करायचा आहे आपल्याला, तो पण सायकलीवर, आता कसं होणार? विचार करू लागले. पृथ्वीला प्रदक्षिणा मारायचे आणि आपला काही मेळ लागणार नाही. मग गणपती बाप्पांनी काय केलं, आपली आई वडील म्हणजे शिव आणि पार्वती एका ठिकाणी बसले होते. बसल्याच्या नंतर दोघांपाशी गेले आणि त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं व त्यांनाच प्रदक्षिणा मारल्या. हे पाहिलं नारद महर्षींनी. नारद महर्षींनी त्यावेळेस सांगितलं की गणपती बाप्पा किती श्रेष्ठ आहेत. विठ्ठल. बघा, नरदेहाला आल्याच्या नंतर काहीतरी केलं पाहिजे. आपण पंढरपूरची वारी तर केलीच पाहिजे म्हणतात महाराज. मग सहज जर म्हणलं ना एखाद्याला, दादा पंढरपूरला येता का? दादा म्हणतात, ताई माझा आणि देवाचा 36चा आकडा आहे हो, काय सांगू तुम्हाला. मग पंढरपूरला नाही येत तर आई वडिलांची तरी सेवा करत असाल तुम्ही. नाही ते नका सांगू मला. त्या म्हाताऱ्यांचं तर नावच घेऊ नका. काय केलं माहितीये का? मी म्हणलं काय झालं दादा, एवढं का त्यांच्यावर नाराज आहे? अहो काय सांगायचंय ताई, मोठं पातीला मोठ्याला दिलंय आणि बारकं मला दिलंय, त्यांचं अजिबात नाव काढू नका त्या म्हाताऱ्यांचं. मग मी म्हणलं बरं ठीक आहे. मग तुम्ही देवाची पूजा करत नाही. 6 वाजलेत, मला जायची वेळ झाली असं म्हणल्याच्या नंतर मी विचार केला, बाबा 6 वाजता ही कोणती आरती असेल. गेलं ना महाराज पुढं. गेल्याच्या नंतर त्यांनी चालू केलं, जय देवी जय पत्नी देवा, पत्नी बैसे पलंग पे पति करे सेवा, जय
पत्नी देवा. असं चालू केलं, जे देवी जे माझी बायकोन तू जे सांगेल ते मी ऐकू. असं चालू केलं त्याने. मग काय परमार्थ करतो आपण? हा देह कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय देह? प्रमाण आहे. कशासाठी दिलाय? देह दिला देह भजना गो माता. देह भजन गोमट. कशासाठी दिलाय हा देह? भजनासाठी दिलाय, फक्त भजनासाठी. पण आपण जास्त प्रमाणात काय करतो? भोजन करतो. कसं म्हणता मग भजना करता? दोन्ही करताही दिलाय, पण जास्त प्रमाणात काय चालू आहे आपलं? नामस्मरण चालू आहे का भोजन चालू आहे? भोजन चालू आहे. पाहतो कधी देवाला. महाराज, एक पतिव्रता स्त्री होती, तिने गणपती बाप्पाकडे नवस केला, हे गणपती बाप्पा मला पुत्र होऊ दे, मी तुझे उपवास करीन. उपवास करीन म्हटल्याच्या नंतर तिने उपवास केला आणि बाजारात गेली. केळी घेतली. केळी घेतल्याच्या नंतर बटाटे घेतली, त्या केळावर बटाटी टाकली. बटाटी टाकल्याच्या नंतर आली घरी. जे सडलेली केळं होती ती देवापुढे नेऊन ठेवली, आणि जी चांगली केळं होती ती स्वतः खाल्ली. आणि परत दुसऱ्यांदा बाजारला गेली. गेल्याच्या नंतर आता घेतले तिने चिकू. चिकू घेतल्याच्या नंतर तिने काय केलं? चिकू खाली टाकले आणि वरून बटाटी टाकली. त्या चिकूचा झाला चेंदाऱ्या. झाल्याच्या नंतर तिने पाहिलं, चांगले चिकू स्वतः खाल्ले आणि खराब चिकू देवासमोर गणपती बाप्पा समोर ठेवले. ठेवल्याच्या नंतर बरेच दिवस झाले तिचं तसंच चालू होतं. मग गणपती बाप्पा तिच्यावरती प्रसन्न झाले. झाले बाई तुझं, आता कसं का असं ना, झाले प्रसन्न. झाल्याच्या नंतर महाराज तिला एक पुत्र नाही, तिला 2 पुत्र झाले. पण 2 पुत्र असे झाले, एकाचा हात लुळा तर एकाचा पांगळा. दोन्ही काही कामाचे नाहीत. दोनाची अवस्था गेलेली. मग गणपती बाप्पाकडे आली आणि म्हणाली, देवा द्यायचंच होतं ना पुत्र, तर एकच द्यायचा, 2 कशाला द्यायचे? द्यायचे ते द्यायचे, एकही कामाचा नाही. गणपती बाप्पा म्हणले, तू किती प्रामाणिकपणे नवस केला होता. आपण बहुत नवस करतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा नवस केला, आठवीने पाहे हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा विठ्ठल. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करतो? जो तो वार येईल त्या दिवशी त्या देवाची भक्ती करतो, बरोबर का नाही? सोमवार आल्यावर कुणाची करतो? हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. मंगळवार आला की अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, मोहमहिषासुर दैत्याला मारुनी. मंगळवार आला की कुठल्या देवीची पूजा होते? बुधवार आला की विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा, बुधवार आला की विठ्ठलाचा, गुरुवार आला की दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ताचा. शुक्रवार आला की आली संतोषी माता. शनिवार आला की अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. आता रविवार आल्याच्या नंतर आता मला असं वाटायला लागले बरं का, खरं सांगतो तात्या, आपण ते सामान बिमान नंतर घेऊ, आधी आपण माईक सिस्टम. आता रविवार आल्याच्या नंतर कोणाची वारी करतो महाराज आपण? कोणाची वारी करतो? ओहो ममाग्या सोहो ममाग्या प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी रे हो. बसल्याच्या नंतर काय झालं महाराज? जगाचा बाप उठला आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं का अंघोळीला पाणी टाक. रुक्मिणी आई साहेबांनी काय केलं महाराज? आपले हे जे दोन्ही हात आहेत ना ते कमानी दरवाजाला लावले महाराज. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन
वारकरी रोज पहाट काकडा करण्यासाठी यायचे. मग काही वयस्कर वारकऱ्यांनी पाहिलं ना, जगाचा बापच नाही वारकरी आहो, पहाटेची वेळ कोणती वेळ? पांडुरंगाला उठवायची. मग उठवायच्या वेळेस पांडुरंगच जागेवर नाही. मग या वारकऱ्यांच्या बॅटऱ्या चालू झाल्या ना महाराज, शोधू लागले इकडं तिकडं, जगाचा बाप कुठे? जगाचा बाप शोधत जनाबाईच्या घरी आले. जनाबाईच्या घरी आल्याच्या नंतर जनाबाईला म्हणाले, अगं आमची लेकर बाळा आम्हाला पहाट उठू सुद्धा देत नाहीत, पण आम्ही तरी सुद्धा अट्टहास करून काकडा करतोय आणि तू जगाच्या बापाला तुझ्या घरी बोलवून घेतेस. जनाबाई काय म्हणायच्या? सुंदर माझे जाते गा फिरते बहुता, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठाला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठाला. तू बोलवून घेतेस कशासाठी? वारकऱ्यांनी प्रश्न केला, वयस्कर वारकऱ्यांनी बरं का. जनाबाई अजिबात बोलवून घ्यायचं नाही, आमचे लेकरं बाळा आम्हाला पहाट उठून देत नाही, तरी आम्ही जगाच्या बापाला उठवायला येतोय. मग जनाबाई महाराज जरा नाराज झाले. नाराज झाल्याच्या नंतर थोडासा विचार केला, सांगितलं आता मी नाही बोलवणार जगाच्या बापाला, नाही बोलवणार. ठीक आहे. मग जगाच्या बापाने सांगितलं, अगं जनी आई मला अनेक रूप घेता येतात, मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे येईल. विठेवर मी नसेल तर कोण असेल? मग सांग तूच. माझ्याकडे खूप रूप आहेत, तरी सुद्धा मी तुला भेटायला येईल, तुझं काम करू लागायला येईल. मग वारकऱ्यांनी सांगितलं अजिबात देवाला बोलवायचं नाही. जनाबाई महाराज म्हणू लागल्या, नाही बोलवणार. दुसरा दिवस उजडला. उजडल्याच्या नंतर जनाबाई महाराज दळायला बसल्या. मग म्हणू लागल्या, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई. आता तू ये रे बा विठ्ठलाचं आता बाईच करून टाकलं की. असं केल्याच्या नंतर महाराज जगाच्या बापाने रुक्मिणी आईसाहेबांच्या खोलीमध्ये जावं, त्यांची साडी घालावी, सगळा शृंगार करावा, कपाळावरती 1 रुपयाच्या ठोकळ्या एवढं कुंकू लावावं, असा शृंगार जगाच्या बापाने करावा आणि जनाबाईंच्या घरी यावं. आल्याच्या नंतर जनाबाई सांगू लागल्या, देवा आई ग, आज तू माझी आई झालीस ग. आईचं आणि लेकराचं प्रेम इतकं असतं महाराज, जीवनामध्ये मासे बडकर कोई नाही. प्रमाण देतात महाराज, मासे बडकर कोई नाही. आई असेल जीवनात, मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला उपदेश देतोय ना मी, ऐका ना. एक साळू माळू मंजुळा नावाची एक गलिका जगद्गुरु तुकोबारायांकडे आली. जगद्गुरु तुकोबारायांकडे आल्याच्या नंतर महाराज ती हसली. जगद्गुरु तुकोबारायांकडे सगळा शृंगार केला होता, नऊवारी साडी घातली होती, आली आणि डोक्यावरती पदर होता. आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय घरातून बाहेर येत होते. आल्याच्या नंतर ती मंजुळा महाराज जगद्गुरु तुकोबारायांकडे बघून हसली. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा हसले. त्या मंजुळ्याला वाटलं की हसले या आरती हसले. मग मंजुळा जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली आणि म्हणाली, डोक्यावरचा पदर खांद्यावर आला आणि म्हणाली, महाराज तुम्ही माझ्याकडे बघून का हसलात? महाराजांनी उत्तर इतकं गोड दिलं, अगं मंजुळे आई, तुझ्यासारखी जर माझी माय असती ना तर मी सुद्धा तुझ्या इतका देखणाच दिसलो असतो ग. असं उत्तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना दिलं. दिल्याच्या नंतर महाराज त्या गलिकेच्या मुखातून ज्या वेळेस लावण्या बाहेर येत होत्या, आज त्या गलिकेच्या मुखातून अभंग बाहेर येऊ लागले. म्हणून हेच महाराज सांगतात, हाच उपदेश मी तुम्हाला देतो, हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आता तरी हाती, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता
पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. बघा आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. मी पण आता माईक सिस्टीम आणली म्हणल्यावर कमीच पडत नाही. बघा आता बसलेले सर्वांनी जरा असं फ्रेश बसा बरं. सगळ्यांनी असं मरगळल्यावनी बसू नका. सगळ्यांनी असे फ्रेश बसा. कारण बघा जे फूल होते ना वो हरि के चरण में जाते और सूखे हुए होते वो कचरे के डब्बे में जाते. मग तुम्ही काय करा, असं फ्रेश बसा. ज्या ज्या वेळेस मी टाळी वाजवा म्हणाल त्या वेळेस तुम्ही टाळी वाजवायची. टाळी वाजवल्यावर काय होतं महिला मंडळ, ही टाळी वाजवल्याच्या नंतर काय होतं सांगू तुम्हाला. कितनी भी बड़ी औरत हो पतली हो जाती है. मग तुम्ही टाळ्या वाजवणार ना टाळ्या. ज्या ज्या वेळेस भजन करेल मी त्या वेळेस तुम्ही टाळी वाजवायची. बघा ती आलो मेलो कपाली भाती ते तुम्हाला माहितीये ना, सर्वांना माहितीये का. ते रामदेव बाबा माहितीयेत का. रामदेव बाबा माहित नाही. गावातले नाही मी सांगत, टीव्हीतले सांगते महिला मंडळ, हसू नका. रामदेव बाबा माहितीयेत ना. ते उठल्याच्या नंतर काय म्हणतात, एक बाई आपल्या खेड्यातली मुलगी शहरात दिली ना महाराज, मग तिच्या घरी सगळे ते रामदेव बाबाचेच भक्त होते. ती रामदेव बाबा म्हणायचे सास को अंदर लो सास को बाहेर छोडो. तिने काय केलं महाराज, सासूला आत वडायची. आत की बाहेर महाराज. सासू घामाघूम झाली ना. सासूला कुठं पळावं कळना, म्हणली हे काय नवीनच आलंय. आत बाहेर चालूच केलं तिने. केल्याच्या नंतर ते रामदेव बाबाची भक्त होती. टाळी बजाने से क्या होता, ही दोन तळवे आहेत ना आपले, हे ॲक्युपंक्चर होतात. त्यातनं आपलं रक्त सळसळ करतं आपल्या आतलं. मग तुम्ही म्हणाल बाई लेकरू लईच गुणाचं सांगतोय ग प्रतीक्षाताई, आम्ही आता नुसत्या टाळ्याच वाजवू. गेले ना घरी महाराज. घरी गेल्याच्या नंतर पतीने सांगितलं, होय ग चहा आणती की. हा. दुसऱ्यांदा म्हणले, होय ग जेवण आणती की. वल्ला टिकोरा काढल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. बघा रामप्रभूंचा एक दृष्टांत सांगून जाईल. राम म्हणजे जीवनाचं सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाचा शेवट आहे. जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला भाग जो आहे ना, तो रामाच्या चरणी जर अर्पण केला तर जीवन आराम आहे, नाही अर्पण केला तर जीवन हराम आहे. मंगल भवन मंगलहारी प्रभु रथ दशरथ अचल बिहारी.
राजा राम 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 सीता राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे. ज्या वेळेस बघा आता इथं बापू पाहिजे होते, मी लय भारी प्रश्न टाकला असता, पण आता पुढच्या वेळेस रावणाला ठार करण्यात आलं त्यावेळेस मंदोदरी माता खूप रडू लागले हो. पतिव्रता होती, खूप रडू लागल्या, माझे पती गेले, खूप रडू लागल्या. आणि ऐका, आणि रडत रडत असताना त्यांना राग आला. महाराज, पतिव्रतेला कधी राग येऊ नये बरे, कारण पतिव्रतेला राग आला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. देवाला दगड करण्याची ताकद सुद्धा त्या पतिव्रतेत आहे. बघा तो आता दृष्टांत आलाय म्हणून सांगते, आमचं कामच आहे सांगणं, नाहीतर काही काही आमचं चालूच आहे नेहमीच. पाकिट घ्यायचं ना आपलं घरी जायचं, पण महाराज त्या पाकिटातलं आम्हाला काहीतरी पचायला पाहिजे ना, तुम्हाला ते तुम्ही ऐकलं तर पाहिजे ना. त्या पतिव्रतेने दगड केला, तो म्हणजे दगड. त्या दगडाचं नाव काय आहे महाराज? शालिग्राम. माहिती असेल तुम्हाला. त्या शालिग्राम आणि वृंदा, वृंदाचा पती म्हणजे शालिग्राम. वृंदा म्हणजे कोण महाराज? तुळस. आणि त्या शालिग्राम म्हणजे विष्णू आहेत. लक्षपूर्वक चिंतन ऐका बर का, तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला मोक्ष नक्कीच मिळेल. वृंदाला भगवान महादेव सांगू लागले, अगं वृंदा, तू किती महान पतिव्रता आहेस ग. बघ ना, लोक तुला कंठात वापरतात, माळ म्हणून तुला कंठात वापरतात. मेल्याच्या नंतर सुद्धा तुझंच पान मुखामध्ये घालताय. तू किती पवित्र आहेस, सांग ना, तू किती पवित्र आहेस. असं म्हटल्याच्या नंतर महाराज वृंदाने सांगितलं, मला तुम्ही ते काहीही सांगू नका, पण ऐका, माझा तुम्हाला एक शाप आहे. महादेवाला वृंदाने शाप दिला बरं का. महादेवाला वृंदाने शाप दिला. तो शाप काय होता? महादेवाला शाप काय दिला ऐका, का सांगते तुम्हाला. महादेवाने शाप काय दिला? माझं जे तुळशीचं पान आहे ना, ते तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या पूजेला कधीच चालणार नाही, असं वृंदाने शाप दिला महाराज. म्हणून भगवान विष्णूच्या, महादेवाच्या पूजेला कधी तुळशीचं पान पाहिलंय का? पाहिलंय का पुरुष मंडळ? मी चिंतन करते, तुम्हाला विचारते, पाहिलंय का? कारण की त्या दोघांचा 36 आकडा आहे तेव्हापासून. म्हणून भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचं पान चालत नाही महाराज. ती तुळस आपण जी तुळशीमध्ये ठेवतो का बघा, पिंड, बरोबर का नाही? आता काही काहींच्या टूप पेटले असतील, मला माहितीये, हा आपल्या घरी पण आहे, तुळशीत ठेवतात बघा. अजिबात ठेवायची नाही महिला मंडळ, कारण जे आपण तुळशीला पाणी घालतो ना, ते विष्णूंची पूजा केलेली असते आपण, म्हणजे त्या भगवान शिवची पूजा केलेली असते. मग तेच पाणी आपण तुळशीला वततो, मग आपल्याला सर्पदोष लागतो. मग तुम्ही म्हणता पहिल्यापासूनच आलेला असेल, पहिल्यापासून नाही, तुम्ही वडून आणता. तसं करू नका, मोक्षाची प्राप्ती करा. सर्पदोष लागतो बरं का. हे आमच्या गुरुवर्य सांगतात, दोष लागतो म्हणल्याच्या नंतर तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत ना. मग काय करायचं? आपल्या गावामध्ये जे भगवान विष्णूचं मंदिर आहे ना, तिथं रोज तांब्याभर निघून जरी पाणी वतलं तर आपला पितृदोष जातो आणि सर्पदोष जातो. हे आमचे गुरुवर्य सांगतात. जीवनामध्ये आल्याच्या नंतर बघा, मी सांगत होते, मंदोदरी माता रडत होत्या. आता आपल्याला अभंगाकडे यायचंय. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. आल्याच्या नंतर इतक्या रागावल्या आणि म्हणाल्या, माझ्या पतीला कोणी मारलंय ना, त्याला मला एकदाच पाहायचंय. असं म्हणल्या. खूप रागात होत्याच्या नंतर आल्या. कुणीतरी सांगितलं, तिथं प्रभू श्री रामचंद्र त्या दगडावरती बसलेत असा विचार केला मनामध्ये. ऐका ना, विचार आला आणि ती अशी पाठीमागून प्रभू श्री रामचंद्रांच्या गेली. निघाल्याच्या नंतर
तिची सावली महाराज प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायापाशी पडली. पायापाशी पडल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्र विचार करत होते, अरे किती जीव मृत्यू पावलेत या युद्धामध्ये. आणि अजून एकदा ती सावली पडली. प्रभू श्रीरामचंद्र उठून उभा राहिले. उभा राहिल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर हात जोडले. माते, काय काम होतं का? प्रभू श्रीरामचंद्र म्हणतायत, माते काय काम होतं का? महाराज, मंदोदरी आई साहेब इतक्या रागात होत्या. पण ऐका ना, माते हा शब्द ऐकल्याच्या नंतर त्यांचा रागच शांत झाला. ऐक संन्यासी, मला तुला एक सांगायचंय. मी तुझ्याकडे कशाला आले? आई साहेब, आपण कोण आहात? सांगितलं. जो 10 दवंडी रावण आहे ना, त्याची मी पत्नी आहे. असं सांगितल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, आपण हिशोब चुकता करायला आलात काय? असं म्हणल्याच्या नंतर मंदोदरी आई साहेब म्हणाले, हे नाही मी पाहायला आले तुमच्याकडं. मी तुमच्याकडे एक पाहायला आले. तुमच्यात आणि माझ्या पतीमध्ये काय फरक आहे? आता मी तुम्हाला सांगते, ऐका. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, सांगा ना आई साहेब. ऐका, मी सांगते तुम्हाला, तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये काय फरक आहे. माझ्या पतीने एका वनवासाची पत्नी आणून तिच्यावरती वाईट नजर टाकली. तिच्यासोबत तो लग्न करणार होता. ऐका. आणि तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये काय पाहिलं मी? कोणतीही स्त्री दिसेल, तिला पहिल्यांदा आई हा शब्द वापरला. हा तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये फरक आहे. हे त्यावेळेस मंदोदरी मातेने प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलं. विठ्ठल, मगाशी आपला विषय चालू होता, जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारी केली पाहिजे. पंढरी सिजारे मांड्याळीमध्ये गोरोबा काकांना हात दिले. ज्या वेळेस नामदेवराय कीर्तन करत होते, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा, जनी मने ज्ञानदेवा बोला अभंगा. असं झालं बघा. मग काय झालं?
भजन करू वाटायचं. मग काय, ज्याला भजन करू वाटतं ना महाराज, त्याची जरा अडचणच असते. पण त्याही अडचणीतून बघा आमच्या जीवनामध्ये आमचं प्रारब्ध आहे. आता याचं विश्लेषण मी पुढच्या कीर्तनात करणार आहे, त्यासाठी मी थोडंसं राखून ठेवलंय. आज जरा कमी पुरुष मंडळी आहेत, पुढच्या वेळेस मी सगळं सांगणार आहे. जीवन जगत असताना काय असतं जीवन, आम्हाला या पायरीवर आणणाऱ्या आदरणीय माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या वयाने माझा आवाज महाराज पहिल्या कीर्तन, दुसरं कीर्तन, तिसरं कीर्तन, चौथं कीर्तन, पाचवं कीर्तन झाली बरं का. माझ्या आवाजात काही सुधारणाच झाली नाही. मग मला सारखं सांगायच्या, अगं आई तुझा आवाज जरा बदल बरं का. मी म्हणलं आता काय करावं. महाराज सारखं सांगायच्या आणि अजून महिलांना सांगायच्या, ऐका आपला आपला घास आपणच तोडून खायचा असतो, आपल्याला म्हणायला यायला पाहिजे की नाही. मग दुसरं कीर्तन, तिसरं कीर्तन, पाचवं कीर्तन झाली, सहावं कीर्तन महाराज माझं गलानवाडीत झालं. झाल्याच्या नंतर मी एक सुद्धा प्रमाण उचलूनच दिलं नाही. माझी मीच उचललं ना आदळलं. म्हणलं तर पडू द्या, पण बरोबर आदळत होती बरं का. मग आदळत असताना विचार आला, आमचे दादा सांगतात मला, हा जरा बरं वाटायला लागले, आवाज जरा सुधारणा झाली. मग मी असंच बरेच दिवस झाले, सुरुवात झाली चांगली. मग मला म्हणायला लागलं, प्रतीक्षा वा वा वा, शबास, खूपच छान, मला माझ्याकडनं तुला बक्षीस दिलंय. मी पुढच्या वेळेस दाखवणार आहे बरं का, पुढच्या वेळेस दाखवणार आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर देवाचं भजन केलं पाहिजे, हा मुद्दा आहे आपला. भजन केल्याच्या नंतर गोरोबा काकांना खूप भजन करू वाटायचं. मग काय, हातच नव्हते ना महाराज, हात नव्हते, टाळी वाजवण्यास करता सुद्धा हात नव्हते. पण त्याच कीर्तनामध्ये एक मनुष्य बसला होता, तो चिलिंग वडत होता. ती तुम्हाला माहित नसेल, ती इंदिरा गांधीच्या काळात होती, आमच्या पण काळात होती, तुमच्याच नसेल. रेंज आहे का नाही चेक केलं, मधनं जात होती मागाशी, म्हणलं आता आहे का नाही बघा. ते चिलिंग ओढायचं महाराज पाहत होते. महाराजांनी काय केलं, आपले टाळी वाजवायला सुरुवात केली. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटाई चालावी पांढरीची, वाटाई चालावी पांढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी.
नम्रता पाहिजे. काय नम्रता पाहिजे? आता तुम्हाला सर्वांना माहितीये सद्गुरू बाळूमामांची मेंढर सर्वांना माहिती आहे, बरोबर? मग माझा तुम्हाला एक उपदेश आहे, महाराज आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर का नाही? शेतकरी आहोत. मग सांगा मला, इतर 4 प्राणी, कितीतरी प्राणी आपल्याला 4 पायाचे पाहायला मिळतील, पण ऐका ना, बाळूमामांनी मेंढीच का केली हो? बरेच दिवस झाले तुम्ही कीर्तन ऐकताय, मी सुद्धा ऐकते. का केली मेंढी माऊली? कारण नम्रतेचं प्रतीक आहे. नम्र राहायला शिकवते. ती माणसागत कधी फुगीर ताट मान करून चालायला शिकवत नाही. बघा तुम्ही कधी पण जा एकदा तळावर, आणि बरेच दिवस झाले मी सुद्धा तळावरच आहे बरं का. असे बाहेर कार्यक्रम कमी असतात, पण तळावर रोज कार्यक्रम चालू आहे. माझे नाहीत बरं का, माझे 2-4च असतात महिन्यातून, पण रोज कार्यक्रम सोहळा चालू आहे. मग एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी, आता मला तुम्हाला भाऊ सांगायचंय काय येतं. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी जगद्गुरु तुकोबाराय, त्यांची मुलगी भागीरथीबाई, आणि त्यांच्या मुलाचं नाव काय? विठ्ठल का दत्ता? विठ्ठल किंवा दत्ता, हे या दोन्ही पैकीच कुठलं तरी आहे बरं का. एक दिवशी काय झालं, त्याचे मामा येणार होते. मग भागीरथीबाईने पाहिलं, आईला सांगू लागली, आई मामा आलेत ग. आई म्हणू लागली, बंधू येईना माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या नंतर महाराज मामा आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचं विणा घेऊन भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना विचारलं सुद्धा नाही, पाहुणा 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 जेवला का असं विचारलं सुद्धा नाही महाराज. मग कशा करता आले होते, त्यांचं लग्न जमलं होतं. आल्याच्या नंतर आपल्या बहिणीला अक्षदा दिला आणि निघून गेल्याच्या नंतर आता लग्नाला जायचं होतं. जगद्गुरु तुकोबारायांना अवली मातेने सांगितलं, माझ्या भावाचं लग्न आहे, आपल्या दोघांनाही जावं लागेल. लोक नावं ठेवतील मी एकटी जर गेले तर, म्हणतील पाहुणे का आले नाहीत, मग आपल्या दोघांनाही जावं लागेल. ठीक आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी विणा घेतला आणि वाटेने चालू लागले. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस भागीरथीबाई म्हणल्या, बाबा आई मी सुद्धा येणार मामाच्या लग्नाला. असं म्हणल्याच्या नंतर आईने सांगितलं अजिबात नाही यायचं. मग आईने सांगितल्यावर लेकरं ऐकतच नाहीत. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं त्यावेळेस पासून बरं का, मग सांगितलं अगं भागीरथी नको येऊस बाळा लग्नाला, आपली परिस्थिती काय आहे पहा ना. तुझे कपडे पाहून महाराज आम्हाला लोक खूप नावं ठेवतील ग, तू अजिबात नको येऊस, तू घरी आपलं झोप. दोघांनी तिला घरी झोपवलं आणि महाराज हे लग्नाला निघाल्याच्या नंतर मंडपामध्ये गेले. 12 वाजण्याची वेळ होती. त्यावेळेस जगाच्या बापाने पाहिलं, लेकराला येऊ वाटतंय, पण परिस्थिती काय असते, गरिबी काय असते बघा. लोकांकडे गरीब असले तरी लोक नावं ठेवतात, श्रीमंत असले काय झालं म्हणतात डबलच आहे, आणि गरिबी आली की म्हणतात त्याला काय झालं, पिऊनच सगळं उडवलं. पण महाराज गरिबी कुणाला येऊ नये. मग आल्याच्या नंतर काय झालं, भागीरथीबाईंना जाऊ वाटत होतं.
मग जगाचा बाप हा भागीरथीबाईंकडे गेला. गेल्याच्या नंतर दार वाजवलं, असं दार वाजवलं. भागीरथीबाईंनी दार उघडलं. उघडल्याच्या नंतर पाहिलं मामाचं तर लग्न आहे, मामा इथं कसं काय आले. त्यावेळेस जगाच्या बापाने भागीरथीबाईंना ड्रेस आणला होता. महाराज ड्रेस आणला होता. अगं येडे, मामाच्या लग्नात भाची जर नाही दिसली तर ते मामाचं लग्न कसलं, असं म्हणल्याच्या नंतर भागीरथीबाईंनी ड्रेस घातला. मी जातो म्हणले, आई बाबा येतील त्यावेळेस त्यांच्या सोबत ये. गेला महाराज. गेल्याच्या नंतर विचार केला. लग्न झालं. दोघ जण घरी आले. घरी आल्याच्या नंतर पाहिलं भागीरथीबाईंच्या अंगावरती ड्रेस पाहून हा कोणता व्यापार आहे हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगा. इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन, ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे सध्याचं युग हे कलियुग आहे. मग सगळ्यांच्या पायावरती दंडवत घातल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. मग हे कलियुग आहे. महाराज म्हणतात, लक्षपूर्वक ऐका बरं का. कलियुग लागलंय बदलायला, हो कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला. टाळी वाजवा बसलेले. आपसात बोलू नका, टाळी वाजवा. एक टाळी वाजली पाहिजे. वा वा. कळू द्या जगाच्या बापाला. आपल्या गावामध्ये या मोरया ग्रुपमध्ये काय चालू आहे आज? नामचिंतन चालू आहे. काय चालू आहे बसलेले? नामचिंतन चालू आहे. आळंदीच्या माऊलींना कळू द्या, साडेगावामध्ये सोहळा चालू आहे. प्रथम वर्ष आहे कीर्तनाचं आणि अखंड चालू राहणार आहे. माऊलींना कळू द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळू द्या, आज आपल्या गावामध्ये सोहळा चालू आहे. कसला सोहळा? गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे. गणपती बाप्पा. ऐका ऐका ऐका, हे कलियुग आहे. पहिलं ऐका, हे कलियुग आहे सध्याचं. या कलियुगामध्ये पहिल्या महिला मंडळ आपण काय खायचो? मिरची भाकर खायचो, बरोबर का नाही? ते सुद्धा चवीने खायचो, ते आपल्याला गोड लागायचं. पण आता चमचे चाटू चाटू खाल्लं तरी काय हळू वाजवा. हा वाजवा वाजवा टाळ. फुटले फुटले तर आपले तर वाजवा. मिरची भाकर खायचो, आता चमचे चाटू चाटू खाल्लं तरी पोट भरत नाही. का भरत नाही?
कलियुगामध्ये आपलं सांगणं कर्तव्य आहे. सर्वांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य आहे. त्यांनी यायचं का नाही हा त्यांचा द्वेष आहे. पण बघा, मी मागाशीच म्हणलं, गावात इतकेच लोक आहेत का? सांगा ना तुम्हीच, गावात इतकेच लोक आहेत का? खूप लोक आहेत. पण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे इथं येण्याचं. इतक्या लांबून महाराज आले. महाराज शिकावं अजून. आताशी तर सुरुवात आहे, अजून पिक्चर अभी बाकी आहे, अजून खूप लांब जायचंय. मग जीवनामध्ये अशी मुलं जन्माला घाला ना तुम्ही. महाराज हे पकवाज वाजवतात हे मला माहितच नव्हतं. मग आता माहित झालं. म्हणलं बरं ठीक आहे महाराज. मग अशी मुलं जन्माला येत का नाहीत आपल्या पोटाला? कारण की आपले आई वडील काय बघतात आज? तरुण मंडळ काय बघतात आपले आई वडील आज? आज आपले आई वडील शोले पिक्चर पाहतात. काय पाहतात? शोले पिक्चर पाहतात. बोलत जा, मी काय लांबची नाही, पाकिस्तानवरून आलेले. काय पाहतात? शोले पिक्चर पाहतात. मग दोघं नवरा बायको बसले होते. बसल्याच्या नंतर तो पती तिच्या पत्नीला म्हणायचा, बसंती बसंती नाच, बसंती नाच. शेजारीच मुलगा बसला होता. तो म्हणू लागला, कुत्ते के सामने मत नाच बसून. आजकालची परिस्थिती आहे महाराज. जीवन जगत असताना तुम्ही अशी पुत्र कन्या जन्माला जावा ना, त्याचा त्रिलोकी झेंडा झाला पाहिजे. माझे शिवाजी महाराज काय होते? परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, इथं महाराष्ट्राचा राजा शिवगा माझा ग, इथं महाराष्ट्राचा राजा शिवगा माझा ग. माझा जीव माझा परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, परवान केली दुधाची तुझ्या जिजागा, तर महाराष्ट्राचा राजा शिवगा माझा ग, महाराष्ट्राचा राजा शिवगा माझा ग. वाजवत राहा आता. आता मीच आहे. वाजवा वाजवा. ऐका ऐका ऐका. या जीवनामध्ये ज्या वेळेस नारी बाहेर निघायची, ऐका ना, हे का सांगते मी तुम्हाला महिला मंडळाला? तुम्ही कमी महिला आहे म्हणून सांगते. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं हो? दिवसा ढवळ्या स्त्रियांवर हत्या होत होत्या. अंगणात तुळस लावून दिली जात नव्हती. त्यावेळेस माझ्या जिजाऊ आईसाहेब त्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यावेळेस जिजाऊ आईसाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आल्याच्या नंतर त्यांना दिवस गेले होते मायबाप. त्यांना शिवनेरीवर हलवण्यात आलं. शिवनेरीत हलवण्यात आल्याच्या नंतर शिवनेरीवर जा कधीतरी पहा. माझ्या राजाचा इतिहास वाजवा टाळ. पहा, तिथं शिवाई मातेचं मंदिर आहे. शिवाई मातेचं मंदिर आल्याच्या नंतर सांगितलं की तिथं थांबवा, मला देवीला ओटी भरायची आहे. शिवाई मातेचं मंदिर आलं. आईसाहेब रथातून खाली उतरले. उतरल्याच्या नंतर देवीपाशी गेल्या आणि देवीला नवस केला. बरं, हे तुम्हाला नवरात्र सांगणार आहे मी. देवीला नवस केला. काय नवस केलं? दार उघडवय आता, दार उघडवय, दार उघडवय आता, दार. दार उघडवय आता, दार उघडवय, दार उघडवय आता, दार. आळंदी निवासिनी दार उघडवय, आळंदी निवासिनी दार उघडवय, दार उघडवय आता, दार. आळंदी निवासिनी दार उघडवय, तुळजापूरभवानी दार उघडवय, माहूर गडवे नका दार उघडवय, दार उघडवय आता, दार उघडवय, दार उघडवय आता, दार.
कुमाई गोपाल देवी गोपाल कुमाई हार घाला महिला मंडळी एकदम पुढे या हार घाला देवी गोपाल कुमाई देवी गोपाल कुमाई गोपाल कुमार देवी गोपाल कुमार 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 देवी 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार देवी गोपाल कुमार गोपाल कुमार कुंडलिकावरण हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा ऐका नाही नाही मीच बोलणार आहे आता ऐका मला जर वेळेस म्हणतात हा कर चालू त्यांना वाटलं हिच्याकडे भांडवलच नसलं आता. त्या दिवशी महाराज खरंच कळाशीला भाऊ मामाला नेलं होतं. त्यांना वाटलं पोरगी तिने पहिल्यांदा सांगितलं होतं माझं काही जास्त वय नाही मी एवढे वयाचे आहे. मग महाराज त्यांना वाटलं ना खरंच खरंच वाटलेलं हिचा काय जरा कमी असं. मग असं कीर्तन केलं पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी दुसरीच तारीख त्या दिवशी सप्ताह फिक्सच महाराज. ज्या ठिकाणी गेले 2 ठिकाणी कीर्तन केले काय प्रारब्ध असेल मलाच कळलं नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन टंगाळ मंगाळ झालं म्हणते म्हणजे टंगाळ मंगाळ कीर्तन नाही बरं का महाराज टंगाळ मंगाळ बोलत होते असं म्हणे. तुमचं काय मत आहे? पुढच्या वर्षीची मलाच द्या असं मी म्हणत नाही बरं का. पुढच्या वर्षीची तारीख मलाच द्या असं मी म्हणत नाही. त्या दिवशीच सांगते. महाराज ते काय म्हणले हा परत घेऊ आपण. परत घेऊ म्हणल्याच्या नंतर मला वाटलं आपलं संप्रदाय प्रमाणे मी म्हणलं घ्या बदलं भजन. घेतल्याच्या नंतर म्हणलं घ्या चाल. नाही म्हणले ताई होऊ द्या तुमचं. मग आमचंच चालू केलं आम्ही. केल्याच्या नंतर मग सांगितलं जीवनामध्ये आल्याच्या नंतर बघा बाबांनो मोक्ष प्राप्ती करून घ्या. जीवन जगा. त्या गणपती बाप्पाला कधीतरी नमन करा. आपले हे हात आहेत ना हे असे करा. 1च मिनिट करा. जास्त वेळ नाही घेणार. बसलेल्यांनीच करा. बसलेल्यांनी नका करू. असे केले ना असं जरी केलं तरी चालतंय. राहू द्या असंच. चला मी नाही करी चहा पिऊन येऊ. राहू द्या असंच. वक्रतुंड महाकाय तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 हा वा. बघा दुसऱ्याच्या गावात आल्याच्या नंतर महाराज तिथं पण डेअरिंग दाखवावी लागते बरं का. माझे हनुमंत राय दुसऱ्याच्या गावामध्ये गेले आणि काय चमत्कार केला महाराज. गावच्या मालकाची काय जाळली लंका नाही जाळली.
अरे बापरे, मी म्हणलं मला एकटीलाच माहित आहे, तुम्हाला सगळ्यांना मी माहित आहे. म्हणजे मला सांगायचं दाढी जाळली महाराज, नुसती दाढी नाही जाळली तर काय जाळलं, लंका सुद्धा जाळली. मग आपण दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर विचार करतो बाबा इथं जर जास्त बोललो तर आपल्याला काय करतील, हे झापडतील, जास्त बोलाय नको, गप बसलेलं बरं. पण ऐका ना, गावात जाऊन हनुमंतरायांनी जगाच्या त्या गावच्या मालकाची दाढी जाळली. जाळल्याच्या नंतर हनुमंतराय काय कुणाचं दूध पिले होते, अंजनी मातेचं. अरे त्या अंजनी मातेचा अधिकार एवढा होता, साधा दुधाचा थेंब जर दगडावरती पडला तर धाड दिसणं दगड फुटत होता, असं होत होतं. असं त्या दुधात ताकद होती. आता दूधच राहिलं नाही महाराज. आता जलमल्यापासून जी बाटली ती मरेपर्यंत काय बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो, लबरच जात आणि पत्र्याचं येतं, बरोबर का नाही. आता जलमल्यापासून जी बाटली ती मरेपर्यंत बाटलीच आहे. मग काय या बाटलीचा उपयोग, ती लेकराच्या तोंडात घालती आई आणि बघते टीव्ही, लेकरू बी चुटू 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 दूध पडतं, पेल्याच्या नंतर ते लबर बी खात. आई झरीत लागल्याच्या नंतर पाहायला येते लेकरू पांढरं डोळं करून पडलेलं असतं. काय महाराज. आणि बाटली, ती बाटली दुसरी बाटली ती पेणार जर इथं आलं तर मगाशी कसा आवाज सिस्टीम होत होती त्याच्यापेक्षा डबल घोळ होतो बरं का. ती पहिलाच प्रश्न विचारतात, माहितीये म्हणे महाराज कोणते आहेत ते, काय त्यांची पॉप्युलिटी आहे ती आम्हाला माहितीये म्हणे. मग असं म्हणल्याच्या नंतर आपण काय करतो, त्यांना हाकलून लावतो. मग ऐका ना, लंका जाळली, मग जायच होतं म्हणल्यावर स्वतःच काहीतरी पदार्थ न्यावं ना, त्यालाही त्यांचंच, जाळायलाही त्यांचेच, फुकायलाही त्यांचेच, कार्यक्रमी काहीतरी स्वतःच असावं ना. पण बघा ना, दुसऱ्याच्या गावात जाऊन सुद्धा डेअरिंग दाखवावी लागते. जीवनामध्ये आल्याच्या नंतर पहा, हा व्यापार करतोय आपण, तुम्ही आम्ही काय करतोय तर जीवनामध्ये व्यापार करतोय. काय करा, फार नका करू, थोडाच व्यापार करा. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. रात्रीचे प्रकार 3, नवरात्र, शिवरात्र आणि तिसरी कत्तलची रात्र. ऐकली का कत्तलची रात्र म्हणजे काय हो? तर तुम्हाला माहित असेल, वयस्कर आहात तुम्ही. कत्तलची रात्र म्हणजे मतदानाचा आदला दिवस, कसं गाव फिरण काही सांगता येत नाही महाराज. आणि ऐका, 9 दिवसाची असते ती नवरात्र, एका दिवसाची असते ती शिवरात्र. 9 दिवसाची असते ती नवरात्र आणि 1 दिवसाची असते ती शिवरात्र. शिवरात्र मध्ये शिवरात्र उत्तम आहे आणि नवरात्र अतिउत्तम आहे. म्हणून बघा, ते विश्लेषण करण्यासाठी माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. मी सांगणार होते, पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर व्यापार सर्वजण करतात, पण आपण कोणता व्यापार केला पाहिजे महाराज? जीवनामध्ये चांगला व्यापार केला पाहिजे ना, कारण की इथं
बसून नुसत्या टाळ्या वाजवायच्या. तुम्ही पण मगाच्या धरणात टाळ्या वाजवताय. दिवसभर भजन नाही केलं तर आता केलं. आता गेल्याच्या नंतर घरी कुणाची तरी मका काढायची आणि टाकायची. मोक्ष मिळाला तुम्हाला? नाही महाराज, मोक्ष मिळत नाही. झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी, गुरुवरायांच्या चरणी, तसेच मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांच्या चरणी बघा, ऐका, आणि गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर